घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत अजित पवारांच्या विमानाचा अपघात आहे की तो घातपात आहे या संदर्भात अजूनही प्रतिक्रिया उमटतात। तर विलीनीकरणासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादींच्या नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। सुरुवातीलाच या दोन्ही बाबतच्या टॉप 9 बातम्या। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची मुंबईत पुन्हा पत्रकार परिषद। बुधवारी सकाळी 10:30 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये आयोजन। पत्रकार परिषदेतून काही प्रश्न उपस्थित करणारे व्हिडिओ दाखवणार असल्याची माहिती। दादांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अनधिकृतपणे प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप। शासकीय दुखवटा असतानाही परस्पर प्रमाणपत्र वाटपाचा प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांचा गंभीर आरोप। दादांच्या निधनादिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना। अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता। दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट। एका गुप्तहेर संस्थेला अपघाताबाबत तपासाचं काम दिलं जाणार। सरकारी तपासावर संशय। विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत। या आठवड्यात होणारी पत्रकार परिषद रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता। विलीनीकरणावर योग्य वेळी योग्य पद्धतीनं उत्तर देऊ पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठांचं मत। सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत सापडला। सूत्रांची माहिती। डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता। चौकशीबाबत सरकार 1 ते 2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार। सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे। रोहित पवार यांचं ट्विट 5 दिवसापूर्वीच उपस्थित केलेली शंका खरी होतीये। दादांचा अपघात की घात उत्तर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ट्विटमधून केलं स्पष्ट। अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवार यांचं पहिलं भाषण। एका क्षणात आपण सगळे पोरके झालो, दादांच्या मनातील स्वप्न साकार करू। विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक। सुनेत्रा पवारांची देवगिरीवर सर्वच आमदारांसोबत बैठक। प्रफुल्ल पटेलही बैठकीसाठी उपस्थित। झिरवाळ्यांच्या प्रकरणावरही चर्चेची शक्यता। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली देवगिरीवर आज पहिलीच बैठक। बैठकीला झिरवाळही उपस्थित। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। माफी मागणार नाही, टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम। टिपू सुलतानचे वंशज भाजपमध्ये आले तर त्यांना देखील पद देतील, सपकाळांची टीका। त्या विरोधात मी बोललो नाही पाहिजे या अनुषंगाने मला घाबरवण्याची त्यांचा हा प्रयत्न आहे, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत घाबरणार नाही। मी चूक केली नाही, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफल उचलणार नाही। ही शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची भूमिका ही माझी असणारी ही भूमिका आहे। आणि रस्ते बागा यांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी रितू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन। भाजपनं आबेल मुझीमार करू नये, संजय राऊतांचा निशाणा। तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत, मंगलप्रभात लोढा यांचं प्रत्युत्तर। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार। उपमहापौर शान हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची चिन्ह। भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती। गणेश नाईक यांना श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलंय। माध्यमांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। नगरविकास खात्यातील कारभारावरून आरोपांसह श्रीकांत शिंदेंवर गणेश नाईकांनी केली होती टीका। त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं। गणेश नाईक यांनी स्वगृही आलं पाहिजे। नाईकांना शिंदेंविरोधातील लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही, मूळ प्रवाहात येऊन गणेश नाईक यांनी लढाई लढावी। राऊतांची गणेश नाईक यांना शिवसेनेत येण्याची ऑफर। ही लढाई भाजपात राहून तुम्हाला कधीच लढता येणार नाही। तुमच्या हातापाय बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलं। तुम्ही स्वगृही आलं पाहिजे, तुम्ही मूळ प्रवाहात आलं पाहिजे शिवसेनेत, आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे। विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची तुमची पात्रता नाही, शिंदेंवरील टीकेला रवींद्र धंगेकर यांचं प्रत्युत्तर। तर अनेक गंभीर विषय असताना वनमंत्री टीआरपी मिळवण्यात व्यस्त, निलेश राणेंची टीका। तुम्ही वनमंत्री आहात, आज काय चाललंय तुमच्या खात्यामध्ये त्याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। मग वनच राहिलं नाही तर मग वनमंत्री काय कामाचे, याच्यासाठी मी ते लिहून ट्विट केलं होतं। एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा। ठाकरे बंधूंच्या निवडणुकीतील चुकांबाबत रोखठोकमध्ये मत व्यक्त केल्यानंतर संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका। तर टीकेवर राऊतांनी उत्तर देणं टाळलं।
रणजित देशपांडे सातत्यानं चला. तुमच्याविरुद्ध बोलताना पाहिला एकासाठी शहरात तो समजतो बैला सगळ्यांचा बैल ठीक आहे, रिकामा सोडून द्या. मराठीतील म्हण संजय आहे. राऊतांनी तुमच्यावरती नाव न घेता टीका केली संजय राऊत. पण तुमच्या संदर्भात जेव्हा संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला त्यांनी एक वाक्य बोलले, सोडून द्या. ठीक आहे, सोडून दिलं. शिंदेचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद इथला प्रकार. सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतून दावा. मुस्लिम माणूस जर मंदिरात देवाचं दर्शन घेत असेल तर त्याचं स्वागत करावं. अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडल्याच्या दाव्यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. हुशार कोण शंकराचार्य लागून गेला का हरामखोर? हा, तो सांगणारा. एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं, त्याला का विरोध करावा? आता पाहूया टॉप 9 बातम्या राजकीय. मुंबई महापालिकेत स्थायी समितीत किशोरी पेडणेकर यांना स्थान नाही. पक्षाचा गटनेता किंवा विरोधी पक्षनेता यांना स्थायी समितीत स्थान देण्याची आतापर्यंत होती परंपरा. तो शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अजित राऊराणे यांची शिवसेनेच्या कोट्यातून सुधार समितीवर वर्णी. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षातील नगरसेवकांचा गोंधळ. महापौर रितू तावडेंकडून शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांच्या नियुक्तीनंतर घोषणाबाजी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 50 कोटी एकदम ओकेच्या घोषणा. पालिकेच्या नियमानुसार किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेतेपदी. विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकरांची घोषणा. किशोरी पेडणेकरांचं नियुक्तीपत्र पालिकेकडून देण्यात आलं. भिवंडी महापालिकेत महायुतीत फूट. भाजप शिवसेना महापौर पदाची निवडणूक वेगवेगळी लढवणार. पक्षनेते प्रकाश पाटील यांची घोषणा. नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीते यांची नियुक्ती. पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीते यांच्या नावाचे आदेश प्राप्त. मंत्रालयातील झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरण. आरोपी राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिक रोडमधील घराची झडती. महत्वाची कागदपत्र एसीबीकडून जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेत गटनेतेपदासाठी रस्सीखेच. गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे याचा निर्णय मुंबईत होणार. समर्थकांची वर्णी लावण्यासाठी संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्याकडून लॉबिंग. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावर होणारी सुनावणी पुढे ढकलली. सदनिका घोटाळ्याप्रकरणी पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोकाटेंना मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यास मनाई कायम. सरकारकडून नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित. आर्थिक अडचणींचा सामना करतोय. पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा. तर जगदाळे कुटुंबियांसोबत समस्या जाणून घेऊ, शिंदेंचं आश्वासन.